आज आपण सत्यापन व मूल्यांकनामधला पुढचा मुद्दा घेत आहोत. संपत्तीच्या सत्यापनाविषयी अंकेक्षकाची जबाबदारी. म्हणजे संपत्तीचे सत्यापन करत असताना अंकेक्षकाने कुठली काळजी घ्यायला पाहिजे किंवा कुठले मुद्दे विचारात घेतले पाहिजे, कशा पद्धतीने सत्यापन त्याने केलं पाहिजे हे याच्यामध्ये आपण बघणार आहोत. याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे की संपत्तीचे अस्तित्व ठरविणे. आता संपत्तीचे अस्तित्व ठरविणे म्हणजे काय? ज्यावेळेस आपण सत्यापन आणि मूल्यांकनाचा विचार करतो, सत्यापन म्हणजे काय? ती वस्तू खरोखरच तिथे अस्तित्वात आहे किंवा नाही हे तपासणे म्हणजे सत्यापन होय. मग संपत्तीचे अस्तित्व ठरविणे म्हणजे काय? तर एखादी संपत्ती ताळेबंदात दाखवलेली असेल तर ती संपत्ती खरोखरच त्या व्यवसायामध्ये अस्तित्वात आहे, ती तिथे निश्चितपणे आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घ्यायला पाहिजे. यालाच आपण काय म्हणू? संपत्तीचे अस्तित्व ठरविणे. जसं मी म्हटलं की एक कम्प्युटर आहे, ताळेबंदामध्ये दाखवलेले आहे की कम्प्युटर आहे. 3 कम्प्युटर त्यांनी दाखवलेले आहे ताळेबंदामध्ये. तर हे तीनही कम्प्युटर व्यवसायामध्ये खरोखरच आहेत याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घ्यायला पाहिजे. मग खात्री करून घेत असताना त्यांनी त्याचा नंबर, सिरियल नंबर व्यवस्थित आहे का, त्याची पावती बरोबर आहे का, पेमेंट व्यवस्थित केलेला आहे का, त्याचे जे काही नंबर्स असतात ते बरोबर आहे का, या सगळ्या गोष्टींची खात्री करून ताळेबंदात दाखविलेलेच कम्प्युटर तिथे अस्तित्वात आहे, ते इकडनं तिकडनं कुठूनही घेऊन आणून ठेवलेले नाही आहे अंकेक्षणाच्या दिवशी, याबद्दल काय करायचंय? खात्री करून घ्यायचं. जसं आपण म्हटलं एखादं यंत्र आहे तर त्या यंत्राला काय असतो? नंबर असतो, बरोबर आहे ना. प्रत्येक यंत्र बनवत असताना त्याचा स्वतःचा एक सिरियल नंबर असतो, कम्प्युटरचाही असतो, आपल्या मोबाईलला पण असतो, सगळ्यांना माहिती आहे. तर आता हा जो नंबर आहे हा नंबर कशावर असतो? यंत्र किंवा ती वस्तू खरेदी केली असेल तर त्याच्या पावतीवर हा नंबर लिहिलेला असतो. मग तोच त्या पावतीवर दाखवलेला नंबर आणि या यंत्रसामुग्रीवर असलेला नंबर हे सारखे आहेत किंवा नाही याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेऊन ताळेबंदात दाखवलेली संपत्ती व्यवसायात खरोखरच अस्तित्वात आहे याबद्दल त्यांनी काय करून घेतली पाहिजे? खात्री करून घ्यायला पाहिजे. नाहीतर केवळ अंकेक्षण आहे म्हणून दुसरीकडनं कुठून तरी वस्तू आणून ठेवलेली आहे आणि अंकेक्षणाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे असं होता कामा नये. म्हणून जी काही संपत्ती व्यवसायामध्ये आहे ती व्यवसायाच्याच मालकीची आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपत्तीचे मूल्यांकन करणे. संपत्तीचे मूल्यांकन करणे म्हणजे काय? ताळेबंदामध्ये संपत्तीचे जे मूल्य दाखवलेलं आहे ते मूल्य योग्य आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जसं आपण म्हटलेलं आहे कम्प्युटरचं मूल्य दाखवलेलं आहे तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे कम्प्युटरच्या प्राइस या अगदी 25-30 हजारापासून तर तुम्हाला लाखापर्यंत कम्प्युटर भेटत आहेत, बरोबर आहे ना. मग हे जे कम्प्युटरची किंमत दाखवण्यात आलेली आहे ही योग्य आहे, त्या योग्यतेचा तो कम्प्युटर आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जसं आपण बघितलं, सगळ्यात सोपं उदाहरण देते तुम्हाला. आपल्याकडे मोबाईल 5-7 हजारापासून पुढे तुम्ही म्हणाल तर 1 लाखापर्यंत तुम्हाला मोबाईल भेटत आहेत, बरोबर आहे ना. आता सगळ्या मोबाईल मध्ये जर विचार केला तर बेसिक फीचर सगळ्याच मोबाईल मध्ये तुम्हाला भेटून राहिलेले आहेत. तरी पण कोणी 4 लाखाचा मोबाईल घेतो, कोणी 25 लाखाचा मोबाईल घेतो, कोणी 15 लाखाचा घेतो, तर कोणी ऍपलचा 75 हजाराचा 50 हजाराचाही मोबाईल घेतो. आता हे सगळे मोबाईल काय आहे? अगदी सगळ्याच्यामध्ये फीचर्स जवळपास सारखे, थोडे कमी जास्त फरक असेल, परंतु फरक कुठे आहे? त्याच्या क्वालिटी मध्ये आहे.
मग जर आपण एक मोबाईल म्हटलेला आहे तर त्याच्यामध्ये जर एवढी तुम्हाला व्हेरायटी आहे किंवा किमतीमध्ये एवढा विविध प्रकार आहे त्याच्यामध्ये किंवा एवढे किंमत वेगवेगळी आहे प्रत्येक गोष्टीची, त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये जी काही संपत्ती असते ती पण कशी आहे, तुम्हाला कपाटच आहे तर तुम्हाला 1,500-2 हजारापासून तर गोदरेजचं घेतलं तर 40 हजारापर्यंत कपाट जात आहे. मग तुम्ही जी किंमत दाखवलेली आहे व्यवसायामध्ये फर्निचरची किंवा कुठल्याही संपत्तीची, ही किंमत योग्य आहे का? म्हणजे 4 हजाराचा मोबाईल घेऊन तो 40 हजाराला दाखवलेला नाहीये, 15-20 हजाराचा कम्प्युटर घेऊन तो 50 हजाराला दाखवलेला नाहीये. याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यालाच म्हणतात योग्य मूल्य दाखवलं आहे किंवा नाही याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घ्यायला पाहिजे. मूल्य दाखवत असताना जसं ते मूल्य योग्य आहे किंवा नाही हे अंकेक्षक तपासत असतो, त्याचप्रमाणे बाजार मूल्य आणि खरेदी मूल्य याच्यापैकी जे मूल्य कमी आहे म्हणजे विपणी मूल्य आणि वास्तविक मूल्य याच्यामधलं जे मूल्य कमी असेल त्याच मूल्याने ती संपत्ती ताळेबंदामध्ये दाखवण्यात आलेली आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे संपत्ती अस्तित्वात आहे याची खात्री करून घेतल्याबरोबर ती संपत्ती खरोखरच दाखवल्या मूल्याची आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं काय अत्यंत आवश्यक आहे. नंतरचा मुद्दा काय आपला, संपत्तीच्या भारमुक्ततेची चौकशी करणे. पुढचा मुद्दा काय आहे, भारमुक्तता म्हणजे काय, तर ती संपत्ती कुठेही गहाण ठेवलेली नाहीये याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं आवश्यक आहे. बरेचदा काय होतं की संपत्ती कुठेतरी गहाण ठेवलेली असते, म्हणजे ती तिथे ठेवून काय केलेलं असतं, त्याच्यावर कर्ज घेतलेलं असतं. जर संपत्ती अशी कुठे गहाण ठेवलेली असेल, तिच्यावर कर्ज घेतलेलं असेल तर तसा उल्लेख ताळेबंदामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून जी संपत्ती ताळेबंदामध्ये दाखवलेली आहे ती कुठेही गहाण ठेवण्यात आलेली नाही, तिच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभार नाहीये, भार नाहीये, कुठल्याही प्रकारचं कर्ज त्या संपत्तीवर नाही आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक असतं. नाही तर बरेच जसं आपण म्हटलं की आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे, आपण घर घेतो, गाडी घेतो, कर्जावर घेतो, बरोबर आहे ना. मग कर्जावर घेतली म्हणून आपली गाडी त्यांच्या जवळ राहते का? नाही, फक्त आपल्या गाडीचे कागदपत्र, आपल्या घराचे कागदपत्र, मूळ कागदपत्र हे त्या व्यक्तीकडे आपण काय करतो, गहाण ठेवतो आणि ती गाडी किंवा ते घर आपण वापरत असतो. ज्यावेळेस आपले पूर्ण हप्ते भरल्या जातात तेव्हा ती गाडी आपल्या मालकीची होते आणि त्याचे कागदपत्र आपल्याला परत भेटत असतात. म्हणजेच आपण एखादी वस्तू गहाण टाकली म्हणजे ती त्या व्यक्तीकडे ठेवतो असं नाहीये, तर काय ती वस्तू आपणच वापरत असतो, परंतु काय केलेलं आहे, तिच्यावर आपण कर्ज घेतलेलं आहे. मग अशा प्रकारे जर कर्ज घेतलेलं असेल आणि ती संपत्ती जरी आपल्या व्यवसायामध्ये अस्तित्वात असली तरी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज घेतलेलं नाहीये याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे आपला संपत्तीच्या मालकीची चौकशी करणे. संपत्तीच्या मालकीची चौकशी करणे म्हणजे काय, जी संपत्ती ताळेबंदात दाखवण्यात आलेली आहे ती संपत्ती खरोखरच व्यवसायाच्या मालकीची आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ताळेबंदात दाखवलेल्या संपत्तीचं त्यांनी सत्यापन पण करायला पाहिजे, मूल्यांकनही करायला पाहिजे, त्याच्यासोबतच प्रमाणनही करून ती संपत्ती खरोखरच त्या व्यवसायाच्याच मालकीची आहे याबद्दल
खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. नंतरचा मुद्दा आहे आपला संपत्तीचा स्पष्ट उल्लेख. संपत्तीचा स्पष्ट उल्लेख. ताळेबंदात जी संपत्ती दाखवण्यात आलेली आहे तिचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच ती कुठे गहाण टाकलेली आहे, ती कशा पद्धतीने खरेदी केलेली आहे या सर्व गोष्टींचा उल्लेख ताळेबंदामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. तो तसा करण्यात आलेला आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे संपत्तीतील बदल. नंतरचा महत्वाचा मुद्दा आहे संपत्तीतील बदल. ताळेबंदामध्ये जी संपत्ती दाखवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. व तसा तो बदल करण्यात आलेला नाही हे तपासून त्याची खात्री करून घेणं ही अंकेक्षकाची जबाबदारी आहे. सत्यापनाच्या कार्याने त्याची ही जबाबदारी पूर्ण होत असते. हे झालं आपलं संपत्तीच्या सत्यापनाविषयी अंकेक्षकाची जबाबदारी. सेम मुद्दा आहे इथे संपत्ती आपण काय म्हणू शकतो, देयतांच्या सत्यापनाविषयी अंकेक्षकाची जबाबदारी. दोन्ही याचे मुद्दे जवळपास सारखे, फक्त थोडासा फरक आहे याच्यामध्ये. देयतांची वास्तविकता शोधणे. पहिला मुद्दा काय, तो देयता म्हणजे काय, व्यावसायिकाने घेतलेले कर्ज किंवा भविष्य काळात त्याला ज्याचे पैसे द्यायचे आहेत भविष्य काळामध्ये, अशा सर्व गोष्टी ही व्यवसायाची काय असते, देयता असते. त्यामुळे या देयतांबद्दल अंकेक्षकाची जबाबदारी. देयता तपासणे हे अंकेक्षकासाठी अत्यंत महत्वाचं असं कार्य आहे. म्हणून याचं सत्यापन करत असताना सर्व देयतांचा उल्लेख ताळेबंदामध्ये योग्य मूल्यावर करण्यात आलेला आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामधला पहिला मुद्दा घेऊ आपण, देयतांचे अस्तित्व शोधणे. एक मिनिट. देयतांची वास्तविकता शोधणे. वास्तविकता म्हणजे काय, ताळेबंदात देयता बाजूला ज्या देयतांचा उल्लेख करण्यात आलेला आहे या सर्व देयता खरोखरच अस्तित्वात आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्या देयता व्यवसायाच्याच आहे याचा सुद्धा त्याने स्वतः खात्री करून घेणं आवश्यक आहे. याला म्हणतात देयतांची वास्तविकता शोधणे. म्हणजे ताळेबंदाच्या देयता बाजूला ज्या देयता दाखवण्यात आलेल्या आहेत त्या खरोखरच व्यवसायाच्याच मालकीच्या आहेत याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घ्यावयास हवी. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे देयतांचे मूल्यांकन करणे. देयतांची वास्तविकता शोधल्यानंतर म्हणजे त्या देयता खरोखरच व्यवसायाच्या मालकीच्या आहे याची खात्री पटल्यानंतर त्या देयतांचे जे मूल्यांकन करण्यात आलेले आहे ते मूल्यांकन योग्य आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे देयतांचे मूल्य कमी किंवा जास्त दाखवण्यात आलेले नाहीये याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणे अत्यंत
आवश्यक आहे. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की एखाद्या व्यावसायिकाला जर आपला व्यवसाय बंद करायचा असेल, दिवाळखोरी घोषित करायची असेल, तर आपल्या जवळ असलेलं कर्ज तो काय करतो, वाढवून दाखवतो. म्हणजेच देयता आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवतो आणि हे कर्ज फेडण्यास मी असमर्थ आहे असं म्हणून तो दिवाळखोरी घोषित करू शकतो. तर त्याच वेळेस एखाद्या व्यावसायिकाला जर कर्ज हवं असेल किंवा काही फायदे घ्यायचे असेल तर आपल्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाहीये हे सांगण्यासाठी तो देयतांचं मूल्य कमी देखील दाखवू शकतो. म्हणजे व्यावसायिकाला हवं असेल तर तो देयतांचं मूल्य वाढवू शकतो किंवा कमीही करू शकतो. त्याने अशा पद्धतीने कुठलीही गोष्ट केलेली नाहीये. ज्या किमतीच्या देयता आहे तेवढ्याच त्या दाखवण्यात आलेल्या आहे. याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे समायोजन लेखा. आता समायोजन लेखा म्हणजे काय? काही देयतांचे मूल्य किंवा कमी किंवा जास्त जर दाखवण्यात आलेलं असेल तर ते मूल्य वास्तविक आहे किंवा नाही याची समायोजन लेखा म्हणजे का, जर व्यवसायामध्ये देयतांचं मूल्य कमी किंवा जास्त दाखवण्यात आलं असेल आणि परीक्षण केल्यानंतर जर ते अंकेक्षकाच्या लक्षात येत असेल तर तो काय करतो, लाभालाभ समायोजन लेखा तयार करून हे मूल्य जे आहे ते ऍडजस्ट करतो किंवा तशा पद्धतीने तो त्या लेखामध्ये नोंद करत असतो. त्याला म्हणतो आपण समायोजन लेखा. देयतांचे मूल्य कमी किंवा जास्त दाखवण्यात आले असेल तर हे समायोजन लेखा तयार करून अंकेक्षक ते मूल्य योग्य रीतीने दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. नंतरची महत्वाचा मुद्दा म्हणजे देयता सुटून जाणे. ताळेबंदामध्ये सर्व देयतांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. एखादी देयता लिहायची राहून गेलेली नाही आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं आवश्यक आहे. सर्व देयतांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यासाठी देयतांचे लेखे व प्रविष्ट्या यांची तपासणी करून अंकेक्षकाने त्या पद्धतीचे खात्री करून घ्याव्यास पाहिजे. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे व्यापाराशी संबंधित देयता. ताळेबंदामध्ये जी देयता दाखवण्यात आलेली आहे ही देयता व्यवसायाशी संबंधित आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घ्याव्यास पाहिजे. केवळ व्यवसायाशी संबंधित असलेल्या देयतांचाच उल्लेख ताळेबंदात करण्यात आलेला आहे. त्यांनी कुठली वैयक्तिक देयता त्याच्यामध्ये दाखवलेली नाही याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे जी काही देयता आहे ती व्यवसायासाठी आवश्यक होती याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर परत जसं आपण म्हटलं संपत्तीचा स्पष्ट उल्लेख आहे तसाच देयतांचा पण स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणे आवश्यक आहे. ज्या काही देयता दाखवण्यात आलेल्या आहे त्या योग्य आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे संदिग्ध देयतांची नोंद करणे. संदिग्ध देयता म्हणजे काय की ज्या देयतांचे पैसे किंवा ज्या देयतांचे शोधन भविष्य काळामध्ये केल्या जाईल याची खात्री व्यावसायिकाला नसते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, संदिग्ध देयता. जसं आपण बघितलेलं आहे की आपण ज्यावेळेस लोकांना उधारीने पैसे देत असतो, व्यावसायिक ज्यावेळेस लोकांना उधारीने पैसे देत असतो
त्या अधमग्नांकडनं ऋणकोकडनं पूर्ण उधारीची वसुली होईल अशी त्याला कुठेही खात्री नसते. त्यामुळे एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर त्याला माहित असतं की आपण समजा 1 लाख रुपयाचा माल जर विकत असू किंवा आपल्यावर आपण 1 लाख रुपये कर्जाने दिलेले असतील तर त्याच्यातले 1000 रुपये आपले बुडणार आहे. तर 1000 रुपये ही एवढ्या वर्षानंतर त्याची काय झालेली आहे, त्या वर्षाची संदिग्ध संपत्ती आहे. त्याला आपण काय म्हणतो, संदिग्ध ऋणार्थ संचिती किंवा बुडीत कर्ज. त्याचप्रमाणे जसं व्यावसायिकेचे पैसे काही लोक बुडवणार आहे, त्याचप्रमाणे व्यावसायिक देखील सगळ्याच्या सगळ्या कर्जाची परतफेड करतो असं नाही, तर काहीतरी कर्ज त्याच्याकडनंही तो देण्याचा टाळत असतो किंवा देत नाही, फेडत नाही. ही तो जे कर्ज फेडणार नाही किंवा त्याला जे शंका आहे की हे कर्ज आपल्याला भविष्यात फेडावं लागणार नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, संदिग्ध देयता. या संदिग्ध देयतेचा स्पष्टपणे उल्लेख ताळेबंदामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. वास्तविक देयतामध्ये त्याचा समावेश नाही याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घ्यायला पाहिजे. म्हणजे काय बघा की जसं धनको आहे, धनको म्हणजे आपण लोकांकडनं घेतलेला पैसा, लोकांकडनं उधारीने खरेदी केलेला माल, हे सगळे आपले काय झाले, धनको. आता एका वर्षामध्ये समजा माझे 1 लाख रुपये धनकोचे असतील तर या 1 लाख रुपयाचं मी शोधन करणार नाही. एवढ्या वर्षाच्या अनुभवाने मला माहित आहे की मी कुठेतरी 2-4 हजार रुपये काय करते, लोकांचे बुडवत आहे. तर मग मी 1 लाख रुपये धनको दाखवणार नाही, तर मी काय करेल, देयता बाजूला धनको 1 लाख मायनस संदिग्ध धनको 5000 आणि बाहेरच्या कॉलम मध्ये मी दाखवेल धनको 95,000. म्हणजे माझे धनको 1 लाख रुपये आहे, 5000 रुपयाची कदाचित मला फेड करावी लागणार नाहीये, म्हणून माझी एकूण धनको किती झालेले आहे, 95,000. म्हणजे माझे जे संदिग्ध हे आहे धनको आहे त्याचे मी स्वतंत्रपणे उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. तसा उल्लेख करण्यात आलेला आहे किंवा नाही याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बघा आज आपण काय शिकलेलो आहे, आज आपण शिकलेलो आहे संपत्ती आणि देयतांच्या बाबतीत, देयतांच्या सत्यापनाच्या बाबतीत अंकेक्षकाची जबाबदारी. विचार केला तर थोड्याशा शब्दांचा जर फरक सोडला तर संपत्ती आणि देयतांचे सत्यापन हे जवळपास कसे आहे, सारखेच आहे. फक्त थोडंसं देयतांच्या बाबतीत आपल्याला शब्दरचना थोडीशी वेगळी करावी लागते, कारण की मुळामध्ये संपत्ती आणि देयता या कशा परस्पर विरुद्ध बाजू आहे. परंतु दोन्ही याच्यामध्ये आपल्याला संपत्ती खरोखरच अस्तित्वात आहे का हे जसं आपल्याला शोधावं लागतं, तसंच देयता सुद्धा खरोखरच वास्तविक आहे किंवा नाही याची सुद्धा खात्री अंकेक्षकाला करून घ्यावी लागते. दोघांचाही पहिला मुद्दा कॉमन आहे, वास्तविकता शोधणे. दुसरा मुद्दाही दोघांचा कॉमन आहे की जसे संपत्तीचं मूल्य योग्य पद्धतीने योग्य दाखवण्यात आलेलं आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यायची आहे. परंतु संपत्तीच्या बाबतीत आपण असं म्हणतो की वास्तविक मूल्य व विपणी मूल्य यापैकी जे कमी असेल ते दाखवण्यात आलं आहे किंवा नाही याविषयी अंकेक्षकाने खात्री करून घ्यावी. तसं आपल्याला देयतांच्या बाबतीत म्हणता येणार नाही. तर देयतांच्या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल, देयतांचे योग्य मूल्य दाखवण्यात आलेले आहे किंवा नाही याची खात्री अंकेक्षकाने करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर समायोजन लेखा हा फक्त देयतांच्या बाबतीतच केला जात असतो, संपत्तीच्या बाबतीत सहसा समायोजन लेखा केला जात नाही. पण बरेचदा ज्यावेळेस समायोजन लेखा केला जातो तेव्हा संपत्ती आणि देयता दोघांचाही उल्लेख त्याच्यामध्ये केला जात असतो. त्यानंतर सर्व जसं आपण याच्यामध्ये संपत्तीमध्ये म्हटलेलं आहे, सर्व संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे का, स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे का याबद्दल खात्री करून घ्यावी. तर याच्यात आपण म्हटलेलं आहे कुठलीही देयता सुटलेली नाहीये, म्हणजे कुठलीही देयता नोंदवायची राहून गेलेली नाही आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं
आवश्यक आहे. तर संपत्तीच्या बाबतीत आपण म्हटलं सर्व संपत्ती व्यवसायाशी संबंधित आहे, तशीच सर्व देयताही ही व्यवसायाशी संबंधित आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं आवश्यक आहे. संपत्तीच्या बाबतीत आपण म्हटलं सर्व संपत्तीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, ती भारमुक्त नाही याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घ्यावी. तर देयतांच्या बाबतीतही आपण म्हटलेलं आहे सर्व देयतांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे याबद्दल अंकेक्षकाने खात्री करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे जर विचार केला तर संपत्ती आणि देयतांचे सत्यापन करत असताना अंकेक्षकाची जबाबदारी ही दोन्ही विषयी कशी आहे, जवळपास सारखीच आहे, फक्त थोड्याशा शब्दांचा काय आहे, फरक आहे. इथे आपला हा मुद्दा संपलेला आहे. याच्या पुढचा मुद्दा आपण पुढच्या याच्यात घेणार आहोत. त्याच्यामध्ये आहे आपलं देयतांचे प्रकार आणि देयतांचा फरक, ते दोन देयतांमधील फरक हे आपण पुढच्या पिरियड मध्ये घेणार आहोत. थँक्यू.